ओम आदि गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे आनंददायी स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी भक्तांनो, मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की स्वामी तुम्हाला आनंदात ठेवो आणि प्रत्येक सुख स्वामी तुमच्या उंजळीत टाको, ही स्वामींचरणी प्रार्थना। जिथे जन्म आहे तिथे मरण नक्कीच आहे, हे सत्यसूत्र आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे। आणि हे सुद्धा सत्य आहे की मरणापाठोपाठ जीव नवा जन्म घेत राहतो। आणि थोडक्यात काय तर जन्म मरणाचे हे रहाट गाडगे अव्याहतपणे चालूच राहते। आणि आपल्याला खरे तर प्रत्येक क्षणी हे भान यायला हवे की आपण जगत असलेला हा मानवी देह काळाच्या ओघात निश्चितपणे आणि निश्चितपणे वाहून जाणार आहे। आणि पुन्हा नवा जन्म कुठल्या योनीत येईल हे आपल्या या जन्मीत कर्मावर अवलंबून आहे। आणि या जन्म मरणाचे मुख्य कारण काय तर मृत्यूसमयी पाठीमागे राहणाऱ्या आपल्या सर्व प्रकारच्या अपूर्ण वासना आहेत। आणि या वासनांच्या तृप्तीसाठी आपण नवा जन्म घेतो। आणि माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, जन्म मरणाची ही असह्य साखळी तुम्हाला जर संपवायची वाटत असेल तर मग मोक्षाच्या मार्गावरून प्रवास करायला तुम्हाला नक्कीच हवा। आणि एक लक्षात ठेवा की मोक्षाच्या मार्गावरून वासनासक्त देहाला पावले टाकत येत नाहीत। आणि म्हणून प्रथम सर्व वासनांना नष्ट करावे लागते। मन एकदा का वासनारहित विरहित झाले की शुद्ध मनाने स्वामींच्या जपाला सुरुवात करावी। स्वामींच्या नामात मनाला पूर्णपणे गुंतवून टाकायचे। आणि त्यांचा दृष्ट परिणाम असा घडतो की स्वामी समर्थांचे अस्तित्व आपल्या दृष्टीपथात येते। आणि स्वामींचे नामस्मरण एकदा का मनासारखे रंगले की आनंदात नवे वसंत वैभव प्राप्त होते। आणि स्वामींच्या आठवणीने आपण चिंब भिजून जातो। आपण स्वामींच्या जपात गुंतून पडलो की मग आपले अस्तित्व भान हरवते आणि मोक्षाच्या मार्गाच्या खणाखुणा त्या क्षणी लक्षात येऊ लागतात। आणि मग काय घडते की आपण प्रत्येक कर्म स्वामींना सांगून करायला लागतो। आणि फलाच्या संपुष्टात आल्यामुळे ते कर्म आणि कर्मफळ आपण स्वामींना अर्पण करतो। आणि हा क्षण मुक्तीचा असतो आणि मोक्ष दृष्ट पथात येतो। आणि एकदा का मोक्ष मार्गावरील प्रवास स्वामींच्या साक्षीने सुरू झाला की जन्म मरणाची साखळी तुटून पडते आणि आपण स्वामींच्या शाश्वत आनंद साम्राज्यात राहायला लागतो। आणि हे सारे एक नामस्मरण घडवते। आणि एक लक्षात ठेवा की स्वामी समर्थांच्या नामाचा अखंड घोष साधकाला प्रपंचाकडून परमार्थाकडे घेऊन जातो। आणि सर्व काही स्वामी करतात ही भावना दृढ झाली की लक्षात येते की आपण निमित्त मात्र आहोत। आणि तो स्वामी नामाचा क्षण आपण आयुष्यभर आपल्या मनाशी जपून ठेवला की नामस्मरणाला अंत राहत नाही। आणि इतकं की आपण स्वामींच्या राज्यात कधी पोहोचलो हे खरे तर आपल्याला कळत सुद्धा नाही। आणि हे सारे एका फक्त नामस्मरणाने घडत असते, म्हणून ते करणे अत्याधिक आवश्यक आहे। स्वामी समर्थांच्या चरणी आपण एकदा का विलीन झालो की स्वामींना आपण आपले सर्वस्व अर्पण केले की लक्षात येते की स्वामी सर्वत्र भरून आणि भारून आहेत। आणि स्वामींचे अस्तित्व नाही अशी या विश्वात एकही जागा नाही। स्वामी ब्रह्मांड व्यापून आहेत याची सुंदर प्रचिती आपल्याला येते। आणि तेव्हा एक गोष्ट त्वरित लक्षात येते की स्वामी समर्थ आपल्या हृदयातच आहेत आणि हे आपले अंतःकरण व्यापून आहेत। त्यांच्याच कृपेने आपण नित्य श्वास घेत आहोत आणि ही जाणीव झाली की आपण स्वामीमय होऊन जातो। म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या की आपण प्रत्येक श्वास स्वामी नामाला अर्पण करावा आणि केवळ स्वामींच्या नामात आपण राहावे। आणि अखंड नामस्मरण स्वामींच्या अस्तित्वाची सुखद चाहूल देत याची आपण प्रचिती घ्यावी। आणि एक लक्षात घ्या की स्वामी समर्थांच्या साक्षीने आपण एकदा का जगायला सुरुवात केली की आपले आयुष्य शाश्वत प्रकाशाने भरून जाते। कारण एकच स्वामी समर्थ सर्वत्र भरून आहेत आणि यांची आपल्याला जाणीव झालेली असते। हे नाही सारे केवळ अखंड नामस्मरणाने घडते। आणि एकदा आपण स्वामींच्या चरणाशी विलीन झालो की संपूर्ण त्रैलोक्य आनंदाने डोलू लागते। आणि त्या क्षणी एक तीव्र जाणीव होते की स्वामी समर्थ हेच खरे आपले मायबाप आहेत आणि स्वामी अनाथांचे नाथ आहेत आणि खून त्यांच्यात सहवासात जाणवते पटते। आणि त्या क्षणी आपले अनाथपण संपते आणि आपण स्वामींच्या सहवासात सनात होतो। आणि स्वामींनी आपला हात घेतला आहे याची जाणीव झाल्यानंतर आपल्याला काय कमी पडणार आहे। मग लक्षात घ्या की स्वामी समर्थ हे चैतन्याचा गाभा आहेत
आणि त्या चैतन्याच्या प्रकाशात हे विश्व उजळून निघालेले आहे. आणि हे सारे अनुभवण्यासाठी आपल्याला आपला भक्तिमाता स्वामींच्या चरणाशी प्रेमाने टेकवावा लागतो आणि मुखाने त्यांचेच नाम घ्यावे लागते. आणि केवळ अखंड नामाने स्वामी आपल्याजवळ येतात. आणि स्वामींना जोडणारा धागा म्हणजे त्यांचे नाम. आणि एक लक्षात घ्या की ज्यांच्यापाशी स्वामी स्मरण आहे त्यांच्यापाशीच नाम आहे आणि नाम असते. त्यांच्या आयुष्यात काही कमी पडत नाही. म्हणून तुम्हाला एकच गोष्ट आवर्जून सांगतो की स्वामींपाशी एकरूप व्हा आणि त्यांनाच फक्त प्रेमाने हाक मारा. त्यांचीच पूजा करा. त्यांच्याच नामात राहा. म्हणजे सुख सभोवती वाटून येईल आणि तुम्हाला दाटून येईल आणि आनंद साम्राज्याचे तुम्ही धनी व्हाल. आणि मग तुम्हाला कशाचीही कमतरता पडणार नाही. स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्याशी थोडेसे उपासनेविषयी बोलणार आहे. आणि काल एका स्वामी भक्ताने विचारले की स्वामींची उपासना कशी करावी. एक लक्षात घ्या की भारतीय वैदिक संस्कृती अतिशय पुरातन आहे आणि आपला हिंदू धर्म हा वैश्विक आहे आणि संपूर्ण विश्वाचे सर्व प्राणीमात्रांचे कल्याण चिंतणारा, कृष्णवंतो विश्वामार्यम असा वेदघोष करणारा, सद्गुणांची पूजा करणारा हा एकमेव धर्म आहे. आणि वैदिक काळापासून जोपासलेल्या गेलेल्या आपल्या या सर्वश्रेष्ठ धर्मात उपासनेला फार महत्त्व दिले गेले आहे. आणि आपल्या वैद्यकीय संस्कृतीत उपासनेचे मूळ खूप खोलवर रुजलेले आहे. आणि एकूणच भारतीय तनामनात केवळ परमेश्वराचीच नव्हे तर देवी देवतांची आणि स्वामी सारख्या अवतारी पुरुषांची उपासना भिनलेली आहे. आणि अखंड विनेसारखी ही उपासना भक्तांच्या रंध्रारंध्रात अक्षरशः झंझारते आहे. आणि रक्ताच्या पेशीतून स्वामी समर्थांची अंतकरण रूपक साधना करणे म्हणजे उपासना आहे. आणि आपण जी स्वामींची उपासना करतो त्या उपासनेचा हेतू काय तर आपल्याला जो स्वामींच्या कृपेने नरदेह प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाची सर्वांगीण उन्नती आणि मुख्य म्हणजे स्वामींचे सगुण साकार दर्शन. हे आपल्याला थोडक्यात सांगायचे झाले तर स्वामींची उपासना म्हणजे स्वामींच्या अंतकरणापासून केलेली आळवणी. आणि एक सांगतो की स्वामींचा साक्षात दर्शनाची लहान लागल्याशिवाय आपली स्वामी उपासना सिद्ध होत नाही. आणि वेळ वाढमयाला मूळ मानणाऱ्या आपल्या या स्वामींच्या उपासनेची सुद्धा 3 कांडे आहेत. आणि ती 3 कांडे म्हणजे कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. सांगायचा मुद्दा असा की या स्वामींच्या उपासनेला दृढपणे चालवायचे लागते. आणि म्हणजे काय तर स्वामींच्या उपासनेत खंड पडून चालत नाही. आणि आपण सारे स्वामींचे उपासक आहोत म्हणून त्या तर स्वामींविषयी ऐकायला, स्वामींची पूजा करायला आणि त्यांना नामस्मरणातून गुंफायला खूप उत्सुक असतो. आणि स्वामींची उपासना अखंडपणे करणाऱ्या सर्वच परमभक्तांना स्वामींचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. आणि उपासना फक्त श्रद्धापूर्वक अंतःकरणाने करायची असते आणि ती मनापासून आणि अगदी निर्मळ मनाने करायची असते. मग बघा, स्वामींचे तुम्हाला नक्कीच अनुभव येतील. आणि जेवढे निर्मळ मनाने तुम्ही स्वामींची सेवा कराल तेवढे निर्मळ मनाने स्वामी तुम्हाला खूप काही देतील. स्वामींच्या उपासकांची दिनचर्या कशी असावी असे एक स्वामीभक्त विचारत होता. आता मी तुम्हाला थोडेसे दिनचर्येविषयी सांगणार आहे. कारण उपासना ही अतिशय नियमित असावी लागते आणि त्यात कुठल्याही प्रकारचा खंड अपेक्षित नाही. स्वामींच्या उपासकाने पहाटे 4 वाजता उठायला हवे आणि त्या क्षणापासून रात्री झोपे जाईपर्यंत आपण फक्त स्वामी नाम घ्यायचे आहे. आणि हे स्वामी नाम घेतच प्रत्येक विहित कर्म करायचे आहे आणि सर्व कर्मे स्वामींना अर्पण करायचे आहे. किंबहुना मी असे म्हणेन की प्रत्येक कर्म करण्यापूर्वी स्वामींना सांगायचे आणि झालेले कर्म त्यांनाच अर्पण करायचे. याचा एक अर्थ असा होतो की स्वामींच्या साक्षीने प्रत्येक कर्म करायचे आहे आणि कर्मात ढिलेपणा अपेक्षित नाही. आणि जोपर्यंत आपल्या देहात प्राण आहे तोपर्यंत स्वामींच्या उपासनेचा वियोग घडणार नाही याची काळजी घ्यायची. आणि शिवाय प्रत्येक कर्म फळाची कुठलीही अपेक्षा न ठेवता करायचे आहे. आणि विविधत्व केलेले प्रत्येक कर्म तेच सत्कर्म ठरते. आणि हे कर्म स्वामींच्या उपासनेनेच रूप धारण करते. आणि धान्याच्या बिया भाजून मग जमिनीत पेरल्या तर त्या बियांना जसे अंकुर फुटत नाही तसेच कर्मफळाच्या वासनेच्या बिया भाजून कर्माच्या भूमीत पेरल्या तर कुठल्याही अपेक्षांचे अंकुर त्यांना फुटत नाहीत. त्यासाठी अखंड स्वामी नाम मनात घुमावे लागते. आणि खरे तर ही कर्म उपासना ही स्वामींची सर्वश्रेष्ठ सेवा आहे. आणि ही अनासक्त सेवा स्वामी उपासनेनेच रूप धारण करते. आणि त्यासाठी स्वामी भक्तांशी शुद्धता, पवित्रता आणि निष्काम कर्म पात्रता हवी. आणि या त्रिवेणी संगमावर स्वामींच्या नामाच्या साक्षीने नामस्मरण साधावे. आणि अखंड नामस्मरणाचे स्थान याच त्रिवेणी संगमावर स्वामी भक्तांना घडते. आणि त्यासाठी मात्र जन्मक्षणापासून उत्तम संसारांची जोड लाभावी लागते.
आणि त्यासाठी मनात एक भाव उमटावा लागतो की मला स्वामींची पदचिन्हे वरच्या निळ्याभोर आकाशात उमटलेली पाहायची आहेत. आणि हा ध्यास अंतकरणात असावा लागतो. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या उपासनेत दंग झालेल्या भक्तांची कहाणी अलौकिक असते. स्वामींचे दर्शन याच भाग्यवान उपासकांना होते आणि स्वामींचे नित्यस्मरण हीच उपासना हा विचार पक्का ठेवून त्यांच्या अखंड स्मरणात राहायचे आहे. आणि पहाटेपासून सुरुवात झालेली ही उपासना स्वामींना अतिशय प्रिय आहे एवढे लक्षात ठेवा म्हणजे झाले. आणि स्वामींचे नामस्मरण तुम्ही नक्कीच मनापासून केले पाहिजे आणि त्यालाच महत्त्व आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुलपरंपरेने चालत आलेली कुलदेवतेची उपासना आणि पूजाविधी असतात. कुलकर्म आणि कुलाचार टिकून धरण्यासाठी कुलदेवतेचे पूजाविधी हे परंपरेने चालत आलेले असतात. हे पूजाविधी आयुष्यभर जपायचे असतात. परंतु त्या पलीकडे स्वामी समर्थांचे भव्य असे ब्रह्मांडव्यापी अस्तित्व आहे आणि याची आपल्याला जाणीव झालेली असते. आणि आपल्या आध्यात्मिक आयुष्याला स्वामी आकार देतात. हा भवसागर पार करायला शेवटी स्वामी समर्थांची उपासना कामाला येते. आणि कदापिही विसरू नका, निष्काम कर्मयोगाची फलविरहित सांगड फक्त स्वामीच घालून देतात. आणि उपासकाने कर्मयोगी असावे आणि ज्ञानयोगी असावे हा संदेश स्वामीच आपल्याला देतात. आणि सश्रद्ध अंतकरणाने आपण आपल्या कुलदेवतेची पूजा अर्चा करावी, परंतु अखंड नामस्मरणात मात्र स्वामींचे नाम असावे. आणि स्वामी तर आपल्याला नित्य प्रतिष्ठी देतात. आणि खूप वेळेला आपल्याला असे लक्ष येते की पूजाविधी यंत्रवत घडतात आणि नामस्मरण मात्र आपल्या सर्वांगात अष्टप्रहर झंकारत राहते. आपल्याला रक्त बिसरणात वाहते राहते. आणि नित्यस्मरण घडण्यासाठी प्रत्येक साधकाला एक दिनक्रम पार पाडावा लागतो. आणि हा क्रम गीतेत भगवंताने भक्तश्रेष्ठ अर्जुनाला कथन केला आहे. आणि तो म्हणजे युक्ताहार विहारस्य युध्न चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. स्वामी उपासकाने गीतेचा हा श्लोक लक्षात ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे. आणि भगवंत सूक्ष्ममय आणि सूत्रमय भाषेत सांगतात की उपासकाने आपले भोजन आणि फिरणे नियमित ठेवावे, झोप आणि जागृतावस्था नियमित ठेवावी आणि आपली सर्व कर्मे नियमित आणि फलविरहित ठेवावी. आपल्या जगण्याला आध्यात्मिक शिस्त ठेवावी. एखाद्या कठोर व्रतासारखे आपले आयुष्य काटेकोरपणे जगावे आणि या पद्धतीने आयुष्याची मांडणी करावी. आणि स्वामींची उपासना साधकाच्या बाह्य इंद्रियांना युक्तीने वळण लावते आणि स्वामी सुख वाढते ठेवते. स्वामी प्राप्तीचा क्षण उपासनेने लाभतो आणि व्रतस्थ उपासक स्वामींच्या निकट जातो. स्वामी समर्थ अशा उपासकांचा स्वीकार करतात आणि त्यांना आपल्या प्रेमळ कुशीत घेतात, त्यांचे कोट कल्याण करतात आणि मग ते सगळे सुख त्या भक्ताला प्राप्त होत असते. स्वामी समर्थांच्या उपासनेत एकदा का आपण तन्मय झालो की आपले प्रत्येक कर्म ही स्वामींची पूजा होते. आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येक घडलेली, घडत असलेली आणि घडणारी गोष्ट आपण फक्त स्वामींना सांगतो आणि त्यांच्याशीच फक्त संवाद साधतो. याचे कारण असे की मत्स्य माणसांची साधलेला संवाद आयुष्यात कुठल्या ना कुठल्या वळणावर निश्चितपणे थांबतो आणि स्वामींशी साधलेला संवाद मात्र कधीच थांबत नाही. स्वामींचे वचन जे आहे की ती भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी येत असतो. आणि हे शाश्वत शब्द आपल्याला विलक्षण धीर देतात. आणि प्रत्यक्ष स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेत आणि राहिले की कळी काळाला सुद्धा घाबरण्याचे कारण नाही. ही उभारी स्वामीच आपल्याला देत असतात. आणि श्री दत्तावतारी स्वामी समर्थ परमेश्वरी स्वरूपात आपल्याबरोबर वावरत आहेत. आणि हे जाणून लागल्यावर मनाला खूप आनंद होतो. आणि त्या क्षणी आपल्या तोंडून स्वामींची मंत्र भारली आरती अचानकपणे बाहेर पडू लागते की जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था, आरती ओ आळू चरणी ठेवून या माथा. केवळ स्वामींची आरतीच नव्हे तर स्वामी नाम वेगाने मुखावाटे बाहेर पडू लागते. आणि ही स्वामींची उपासना स्वामींच्या सर्वत्र परमभक्तांना शांतीचा नवा महामार्ग दाखवते. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी आवर्जून एकच गोष्ट सांगतो आहे की स्वामी उपासनेला कधी सोडू नका. आणि स्वामींच्या अस्तित्वाच्या खुणा सहजपणे प्रकट करणारी ही उपासना हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा क्षण आहे. आणि एकदा का ही उपासना मनासारखी जमली की आनंदाला नवे परिणाम लाभते. आणि आपल्या लक्षात येऊ लागते की स्वामी आपल्या अवतीभोवतीच वावरत आहेत. आणि त्यांची दृश्य फलश्रुती अशी होते की आपल्या जगत असलेल्या आयुष्याला स्वामींचे आशीर्वाद लाभतात. आणि आपले आयुष्य हे मग समष्टीसाठी उपयोगी पडते. आणि भोवतीचा गडद अंधार भेदणारी स्वामींची उपासना हा खरे तर आपल्याला लाभलेला प्रसाद आहे. आणि एवढे लक्षात ठेवा म्हणजे झाले. आणि स्वामींचा प्रसाद
आपल्याला एक दिवशी लाभणार आहे आणि स्वामी आपल्याला दर्शन देणार आहेत, एवढी मनात ठाम विश्वास ठेवला तर स्वामी आपल्याला नक्कीच प्रसाद देतात आणि स्वामींचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांची भक्तिपूजा कशी करावी यासंबंधीही तुमच्याशी अतिशय प्रेमाने संवादी भाषेत बोलणार आहे. आणि स्वामी प्रेमाचे भुकेले आहेत आणि हे तुम्ही फक्त प्रथम लक्षात घ्या. स्वामी प्रती तुमची अतुट श्रद्धा असली पाहिजे की स्वामी तुमच्या संकटकाळी अक्षरशः धावत येतात. आणि हा सर्व स्वामी भक्तांचा अनुभव आहे. स्वामी समर्थांना आपल्या परम भक्ताची विलक्षण काळजी असते, म्हणून त्यांची प्रत्येक संकटातून सुटका करण्यासाठी स्वामी तत्पर असतात. आणि जे परमभक्त स्वामीचे अंतःकरणापासून दास होतात, मग स्वामींना आपले सारं सर्वस्व अर्पण करतात, ते स्वामी भक्त स्वानंद दुःखाचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवतात. आणि स्वामी हे भक्तांचे अंतरंग तात्काळ जाणतात. भक्त हा स्वामींच्या भक्तीत विरघळून गेलेला असेल तर स्वामींनाच मग त्याला भेटल्याशिवाय चैन पडत नाही. आणि स्वामी भक्तांच्या अंतःकरणातला शुद्ध भाव प्रत्यक्ष अनुभवल्यावर स्वतः बोलतात. आणि याचा अर्थ असा की सर्वार्थाने स्वामीमय झालेल्या आपल्या भक्तांवर स्वामी अपूर्व कृपा करतात. स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन झालेले भक्त हा भवसागर लीलयातर तरून जातात. आणि असे हे स्वामी भक्त अक्षय सुखाने ज्ञात असतात. आणि स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा की जो परमभक्त स्वामीच्या भजनात स्वतःला विसरून जातो आणि स्वामींच्या अखंड नामात सदैव दंग होतो आणि स्वामींच्या भजनात तल्लीन होतो, त्याला आयुष्यभर असे समाधान केवळ स्वामींच्या कृपेने लाभते. परवा एक स्वामी भक्त विचारू लागला की स्वामींचे भजन कसे करायचे आणि आपले मन स्वामींपाशी एकाग्र कसे करायचे, स्वामींची पूजा कशी करायची. वास्तविक मी हे सारे तुम्हाला विस्ताराने सांगितलेले आहे, परंतु मी तुम्हाला स्वामींची भक्ती कशी करायची हे वेगळ्या पद्धतीने सांगतो. आणि जरा सावधचित्त होऊन ऐका, कारण भक्तीची लक्षणे सांगताना मला एक गोष्ट अशी अभिप्रेत आहे की ही भक्ती तुम्ही प्रत्यक्षात अनुभवायला हवी. आणि आपल्या जगत असलेल्या मानवी आयुष्याचे कल्याण त्यात निश्चितपणे दडलेले आहे. आणि स्वामींना प्रत्यक्षात अनुभवल्याचे समाधान देणारी ही भक्ती अंतपूर्वक परके ऐका. आणि स्वामी समर्थ हे एक फार मोठे चमत्कार आहेत आणि याची जाणीव ही भक्ती ऐकल्यावर तुम्हाला निश्चित होईल. एक सांगतो की कैसे करावे स्वामी भजन, कोठे ठेवावे हे मन, हे जरा समजून घ्या, मग तुम्हाला सर्व काही कळेल आणि मग तुम्हाला स्वामींची भक्ती करायला अवघड जाणार नाही. स्वामी भक्तांनो, आयुष्यभराचे सात्विक समाधान देणारी नवविधाती भक्ती म्हणजे काय आणि प्रत्येक स्वामी भक्ताने ती कशी करावी हे तुम्हाला मी विस्ताराने सांगणार आहे. एक लक्षात घ्या की स्वामी समर्थ हे आपले आराध्य दैवत झाल्याशिवाय, त्यांच्या प्रति चित्त एकाग्र केल्याशिवाय ही नवविधात भक्ती हजार पाकळ्यांनी गंध उधळीत फुलून येत नाही. आणि ही नवविधात भक्ती हे एक ब्रह्मकमळ आहे आणि या भक्तिरूपी ब्रह्मकमळाला सदाबहार चैतन्याचा विलक्षण असा प्राप्त झालेला आहे. परंतु या गाभाऱ्यातल्या चैतन्यदायी ब्रह्मकमळाला कोमजेण्याचा शाप नाही. आणि अशा या चैतन्य भारल्या नवविधी भक्तीविषयी मी आता तुमच्याशी अंतःकरणपूर्वक बोलणार आहे. आणि सावधचित्त होऊन ऐका. भागवत भाव ही नवविधा भक्ती वर्णन करणारा एक श्लोक आहे की श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य मात्सम निवेदन. आणि या श्लोकावर भाष्य करताना समर्थांनी दासबोधात म्हटले आहे की श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन ऐसे हे नवविधा भजन बोलिले, तेची पुढे प्रांजळ केले आणि श्रोती अवधान दिधले पाहिजे आता. मग हे दासबोधात म्हटले आहे. आणि नवविधा भक्तीचे 9 प्रकार. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आता ध्यानपूर्वक ऐका. हे 9 प्रकार कुठले तर श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, विष्णू स्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती आणि सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती. ही नवविधा भक्ती स्वामी समर्थांच्या संदर्भात मी आता विस्तारपणे उलगडून सांगतो. आणि ही नवविधा भक्ती लक्षात घ्या की ज्ञानोत्तर भक्तीच्या मार्गाने स्पष्ट करून सांगतो. आणि ही नवविधा भक्ती तुम्ही प्रामाणिकपणाने अनुसरली तर स्वामी समर्थांचा प्रत्यक्ष सहवास तुम्हाला मिळल्या वाचून राहणार नाही. म्हणून लक्ष देऊन ऐका. श्री स्वामी समर्थ. नवविधा भक्तीमधली श्रवण भक्ती ही पहिली भक्ती पायरी. ही श्रवण भक्ती म्हणजे स्वामी समर्थांचे गुणगान अष्टप्रहर मनपूर्वक श्रवण करावे आणि स्वामींचे एकूणच सुगंध भारल्या कथांवर जिथे जिथे निरूपण चालू असेल, त्यांच्या नामाने स्मरण जिथे जिथे घुमत असेल तिथे जाऊन ऐकणे, ह्याला श्रवण भक्ती म्हणतात. स्वामी जरी आज निर्गुण निराकार वावरत असले
तरी त्यांच्या कथा शब्दामाध्यमातून साकार होतात. आणि आता सर्व स्वामी भक्तांचा अनुभव आहे. आणि स्वामी आपल्याभोवती वावरत आहेत याची प्रचिती तर प्रत्येक स्वामी भक्ताला सतत येतच असते. तुम्हाला सांगतो की कर्म मार्ग, उपासन मार्ग आणि ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग आणि अध्यात्म मार्ग तथा वैराग्य मार्ग आपण श्रवण भक्तीतून जाणून घ्यायचा असतो. केवळ स्वामी चरित्रातून ऐकायचा नाही, तर त्याचा अंगीकार करायचा असतो. स्वामींची काही व्रते सांगितली आहेत आणि त्यांचे श्रवण करावे. मुख्य म्हणजे गांगणापूर आणि अक्कलकोट या 2 तीर्थक्षेत्रांना भेट देऊन स्वामी संबंधी त्या परिसरात ज्या ज्या कथा पसरलेल्या आहेत त्या लक्षपूर्वक ऐकाव्यात. स्वामींचे सर्वत्र मठ पसरलेले आहेत, त्या मठात जावे. मठामध्ये स्वामींच्या पादुका असतात. त्या पादुकांवर आपला स्वामीमय झालेला भक्तिमाथा अलगट टेकून स्वामीनाम ऐकू येते का ह्याचा वेध घ्यावा. स्वामींच्या जयंतीला आणि स्वामींच्या समाधी दिनाच्या दिवशी खूप दान करावे. आणि दान करण्यापूर्वी दानाचे महत्त्व भक्तिभावनेने ऐकावे. त्याशिवाय दानाचे महत्त्व कळणार नाही. स्वामींचे मंत्र प्रथम नीट श्रवण करावेत आणि त्यांचे उच्चार नीट ऐकूनच मग जे स्वामी मंत्र खड्या आवाजात सुस्पष्टपणे म्हणावेत. आणि स्वामींच्या प्राप्तीची साधने कुठली, तपाचरण कुठले आणि पुरश्रवण कुठले हे सारे प्रथम श्रवण करावे. आणि श्रवण भक्तीत जीवनभर पुरणाऱ्या तुमच्या आनंदाची बीजे पेरलेली असतात. आणि या निमित्ताने मी तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो. स्वामी भक्तांच्या आपल्या आहारावर आणि निद्रेवर नियंत्रण हवे आणि तरच श्रवण भक्तीचा आनंद लुटता येतो. आहार सात्विक हवा, अल्प हवा, मग बेतशीर हवा. मांस भक्षण पूर्ण वर्ज्य हवे. निद्रा 6 तासांपेक्षा अधिक असता कामा नये. पहाटे उठण्याची सवय हवी. तरच श्रवण भक्तीची पहिली पायरी आपल्या दुष्टोपतीस येते, अन्यथा नाही, हे लक्षात घ्या. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला हे ठाऊक आहे की श्री स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष होते. आणि अवतारी पुरुषाचे चरित्र नीट समजून घेतल्याशिवाय त्यांचे अवतार महात्म्य आपल्याला कळत नाही. परमेश्वर अवतार का घेतो हे आपल्याला प्रथम ध्यानात यावे लागते. आणि श्री स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष होते हे मी तुम्हाला त्यांच्या चारित्र्य गायनातून कथन केले. आणि या निमित्ताने मी तुम्हाला एकच गोष्ट आवर्जून सांगतो की तुम्ही नित्य स्वामींच्या अवताराच्या कथा, त्यांचे अलौकिक चरित्र पुन्हा पुन्हा ऐकावे आणि स्वामींच्या अपूर्व चारित्र्यात विरघळून जावे. स्वामींच्या सगुण साकार अवतारी स्वरूपाची आवर्जून भक्ती करावी. आणि स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी होते आणि त्यानिमित्ताने श्री दत्तात्रय यांचे अद्भुत चारित्र्य ऐकावे आणि त्या चरित्राचा मनापासून वेध घ्यावा. आणि स्वामी समर्थांच्या निर्गुण निराकार अस्तित्वाची त्या निमित्ताने आपोआप ओळख होईल. आणि तुम्हाला एकच सांगतो की या श्रवण भक्तीमुळे आपण अध्यात्माचा अशा एका अलौकिक उंचीवर जाऊन पोहोचतो की स्वामींचे सगुण साकार अवतारी रूप आणि त्यांचे निर्गुण निराकार ब्रह्मांड स्वरूप आपल्या लक्षात येते. आणि स्वामींच्या एकूणच निर्गुण निराकार ब्रह्मांड व्यापी स्वरूपाचे जेथे जेथे निरूपण चालू असेल ते प्राणपणाने ऐकावे. म्हणजे स्वामींच्या नामस्मरणात आपोआप दंग होता येते. आणि तुम्हाला मी या निमित्ताने एक सांगतो की श्रवण भक्तीत रंगून जाण्यासाठी आपले पोट शक्यतो रिकामे असावे. कारण भरल्या पोटी श्रवणाला बसला तर अंगी आळस असल्यामुळे श्रवण नीट होत नाही. आणि याचा अर्थ असा की स्वामी चरित्रात गुंतून जाण्यासाठी प्रथम आहार आणि निद्रेवर नियंत्रण हवे. सात्विक शुद्ध आहाराचा स्वीकार करावा आणि तो अत्यल्प हवा. आणि पहाटे उठण्याची त्यांची त्यासाठी सवय हवी. एवढे एकदा का अंगी बांधलेत की श्रवण भक्ती मनापासून रंगली आहे याचा साक्षात्कार होतो. आणि श्रवण भक्ती ही नवविधाता भक्तीमधील सर्वात महत्त्वाची पहिली पायरी आहे. आणि पायरी आपल्याला नीट ओलांडता आली तरच उरलेल्या पायऱ्या नीट पार पाडता येतील. म्हणूनच मी एवढे विस्तारले सांगितले. आता स्वामी भक्तांनो, आपण दुसरी पायरी हे समजून घेऊ. आता नवविधा भक्तीमधील दुसरी भक्ती पायरी कीर्तन भक्तीची आहे. आणि माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कीर्तना भक्तीविषयी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगतो. स्वामींच्या अवतार कार्याच्या कथा सर्वांना रसाळ भाषेत भरभरून सांगाव्यात. स्वामींची कीर्ती 10 दिशांना पसरेल अशा प्रकारे सर्वत्र सांगावी. एक लक्षात घ्या की स्वामींनी प्रत्येक माणसाला अप्रतिम अशी वाणी दिलेली आहे. आणि या वाणीने आपण स्वामींची जमेल तशी तेवढी सेवा करावी आणि त्यांच्या अवतारी कार्याविषयी रसाळ वाणीने कीर्तन करावे. आणि स्वामींविषयी भक्ती जनमानसात वाढवावी. आणि स्वामींचे नाम कीर्तनावाडे दुसमुसत ठेवावे. आणि स्वामींविषयी वाटणारे प्रेम आदर आपल्याला वाणीवाटे प्रकट करावा. दिसेल त्या भक्ताशी स्वामींविषयी बोलावे. आणि आपल्या शाश्वत सुखाच्या परमोच्च आनंदासाठी स्वामी कथा समष्टी पुढे मांडावी. आणि लक्षात ठेवा की स्वामी कीर्तनाव्यतिरिक्त एक क्षण वाया घालवू नये. किंबहुना मी असे म्हणेन की रोज नवीन स्वामी आख्यान लावावे आणि रोज नवे निरूपण करावे. स्वामींविषयी विस्तृतपणे भरभरून बोलावे. आणि आपल्या मनात स्वामींचे नित्य नामस्मरण सतत घुमत असेल तर स्वामी कथांना
रोज नवा बहर येईल आणि स्वामींच्या अप्रतिम आयुष्यावर नवे आख्यान सविस्तरपणे मांडता येईल. आणि एक कायमसाठी लक्षात ठेवा की स्वामींना आपले कीर्तन अतिशय प्रिय आहे आणि कीर्तनाने स्वामींना नित्य समाधान मिळत असते. आणि या कलियुगात लोकांना कीर्तन ऐकायला आवडते आणि स्वामींचे कीर्तन करण्यापूर्वी स्वामींची ध्यानमूर्ती आपल्या हृदयात विराजमान व्हायला हवी. मगच स्वामींचे वर्णन करावे, म्हणजे ते आत्मानुभवी ठरेल आणि स्वामी भक्तांना आपले कीर्तन आवडेल असा आख्यानाविषयी आळवावा. आणि कीर्तनात पूर्वरंग आणि उत्तररंग दोन्ही असावे. आणि मग स्वामींचा नामघोष सतत करावा. आणि कीर्तन करताना टाळ आणि मृदुंगांचा सुरेख वापर करावा. आणि श्रोत्यांच्या भोवतीचे टाळकरी उभे करावेत. आणि संगीताचा वापर उत्तम प्रकारे करावा. आणि आपला गळा गाता असावा आणि आपली भाषा उत्तम असावी. समर्थांनी म्हटले आहे की भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण, नीती न्याय स्वधर्म रक्षण, साधना मार्ग आणि अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे. आणि भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची लक्षणे सांगून, न्यायनीतीची व्याख्या सांगून स्वधर्म रक्षणाने महत्त्व विशद करावे. आणि अध्यात्म मार्गावर साधना मार्ग विश्रद्ध करावा. आणि प्रांजळपणे स्वामींविषयी बोलावे. आणि तुम्ही स्वामींच्या कीर्तनात एकदा का रंगलात की आनंद चहूबाजूने दाटून आला आहे याची तुम्हाला प्रचिती येईल. आणि मग तुम्ही स्वामी भक्तीत तल्लीन होऊन जाल. कीर्तन एकदा का रंगात आले की स्वामी सगुण साकार प्रकट झाले आहेत असा श्रोत्यांना भास होऊ लागतो. आणि कारण कीर्तनात स्वामींच्या सगुण साकार अवतार कथा प्रकट झालेल्या असतात. आणि स्वामींच्या लीला प्रकट करताना आपला गळा भरून येतो, त्यांच्या स्वरांवर परिणाम होतो. आणि स्वर्गामध्ये आणि स्वरांमध्ये एकदा का ओलावा झिरपायला लागला की श्रोतेसुद्धा भारावून जातात. आणि स्वामी भक्ती हाच कीर्तनाचा मुख्य हेतू ठेवून कीर्तन करावे. कारण श्रोते स्वामींची स्तुती ऐकायला जमा झालेले असतात आणि विषयाला सोडून एक शब्दसुद्धा उच्चारू नये. आपल्या कीर्तनातून स्वामींच्या उपासनेची द्वारे श्रोत्यांसाठी खुली करावीत. आणि मग उपासनेच्या मार्गावरून अजिबात न ढळता स्वामींच्या नामाचा सतत गजर करावा. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे. स्वामींच्या लीलांचे वर्णन करताना स्वामी प्रेमाचे अद्वैत कथन करावे. स्वामींच्या सगुण साकाराच्या कथांचे विवरण करताना त्यांच्या निर्गुण निराकार ब्रह्मांड व्यापी अस्तित्वाचा तोल हरवणार नाही याची आपण काळजी घ्यावी. सगुणात जरूर तल्लीन होऊन स्वामी कथा सांगावी. आणि त्याचबरोबर स्वामींच्या निर्गुण निराकार अस्तित्वावर अप्रतिम भाष्य करावे आणि त्यांचे सुंदर प्रतिपादन करावे. आणि स्वामींच्या कीर्तनाची दृश्य फलश्रुती काय तर कीर्तने महादोष जाती आणि कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवंत प्राप्ती यदर्थी संदेह नाही. मग स्वामींचे आख्यानक लावले की कीर्तनाने महादोष जातात, महापातके नष्ट होतात. आपल्याला स्वामींच्या कृपेने उत्तम गती प्राप्त होते आणि मुख्य म्हणजे स्वामींची प्राप्ती होते. आणि यात अजिबात संदेह नाही. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, कीर्तन भक्ती ही दुसरी भक्ती पायरी महत्त्वाची आहे. आणि या भक्ती पायरीवर उभे राहिले की स्वामींचा ब्रह्मांड व्यापी पसारा प्रत्यक्ष अनुभवता येतो. आणि मग तो पसारा पाहिला की आपण भक्ती मार्गात तल्लीन होतो. प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, काल एक भक्त मला विचारू लागला की ज्याला कीर्तन करणे जमत नाही त्याने काय करावे. ज्याच्या कीर्तनाचे अंग नाही त्याला आणखी एक उत्तम मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे स्वामींच्या भजनाचा. कीर्तन काय किंवा भजन काय, दोन्ही शेवटी एकच आहे. भजनात जेव्हा स्वामी प्रेमाचा टिपेचा सूर लागतो तेव्हा होणारा आनंद आपल्याला कशानेही मोजता येत नाही. भजनासाठी उत्तम गळा लागतो आणि स्वर नेमकेपणाने मांडता यावे लागतात. शब्दांचा नेमका उच्चार करता येणे महत्त्वाचे असते. आणि कीर्तनाने काय किंवा भजनाने काय, वाणी पवित्र होते, माणूस सत्पार होतो. आणि या कीर्तनाने आणि भजनामुळे सर्व स्वामी भक्त विलक्षण अशा शांतीचा आनंद उपभोगू लागतात. आणि आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे स्वामींच्या सततच्या कीर्तनामुळे आणि भजनामुळे आपल्या जगत असलेल्या चारित्र्याला सुवर्ण जळाशी प्राप्त होते आणि मन एकाग्र व्हायला शिकते आणि स्वामींच्या अस्तित्वाची चाहूल लागते. मन प्रसन्न होते आणि समर्थ म्हणतात, मनोनी कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषी परमात्मा, सरळ तीर्थे आणि जगदात्मा कीर्तनी वसे. कीर्तनाचा महिमा अगाध आहे आणि कीर्तनाने स्वामींना खूप संतोष होतो. स्वामींच्या कीर्तनाने वाणी लख तर होतेच, परंतु कीर्तनाने सर्व तीर्थाचा आणि स्वामींचा प्रत्यक्ष निवास असतो आणि याची प्रचिती आपल्याला येते. म्हणून स्वामींना कीर्तन भक्ती आवडते. स्वामी कीर्तन ऐकायला येतात याची प्रचिती आजपर्यंत अनेक कीर्तनकारांना आलेली आहे. स्वामींचे सगुण साकार वर्णन करीत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की जे वर्णन चाललेले आहे ते रूप प्रत्यक्ष समोर बसलेले आहे. आणि त्यामुळे काय होते की वर्णनाला बहार येतो
आणि प्रत्यक्ष स्वामी कीर्तनात सहभागी झाल्यामुळे मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना विलक्षण आनंद होतो आणि शब्दांना आपोआप सुगंध प्राप्त होतो. शब्द हृदय रूपात प्रकट होतात आणि ही सारी स्वामींची कृपा असते. म्हणून या दुसऱ्या पायरीला महत्त्व आहे आणि ही दुसरी पायरी तुम्ही नक्कीच महत्त्वाची वाटली पाहिजे आणि या भक्ती पायरीवर तुम्ही चालले पाहिजे. नक्कीच तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि स्वामी तुमच्यावर कृपा करतील, एवढे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक नक्कीच करा. मित्रांनो, स्वामींवर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आता मी तुम्हाला नवीन सवयी आत्मसात करण्याच्या काही टिप्स देतो, त्या तुम्ही लक्ष देऊन ऐका. सवय कायमस्वरूपी होण्यासाठी संगत, सहप्रवास, सहयोग तसेच सहजीवनाचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि शिक्षणाखेरीज देखील सतत शिकले राहिले पाहिजे. आणि आपल्याला कशापासून शिकता येते, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे स्वागत करा. आणि अखेरीस महत्त्वाची असते ती सजगता आणि संयम आणि नक्की सातत्य. सातत्य तुमच्याकडे असलं तर सर्व काही तुम्ही करू शकता. तुम्ही 5 वाजता सकाळी उठून त्याचे तुम्ही मनापासून तुम्ही दररोज उठलात आणि दररोज तुम्ही त्या दिनक्रिया पाळली तर मग तुम्ही खरं यशस्वी होऊ शकता. माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना तसेच तुमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्वांगीण सर्वकष विकासासाठी 5am क्लबचे तुम्ही नक्कीच सभासद झाले पाहिजे. आणि यातून उच्च कोटीची कर्तृत्वे निश्चित आकाराला येतील. तुम्ही बदलता आणि भरपूर काही गोष्टी, तरच तुमचे कुटुंब, तुमची कंपनी तसेच आपल्या अवतीभोवतीचे जगतही सहजपणे बदलून जाईल. आणखीन एक सांगतो, मानसिकदृष्ट्या तुम्ही लवचिक असले पाहिजेत आणि तुम्ही किती कणखर आणि स्वाभिमानी आहात यावर तुमची क्षमता अवलंबून असत नाहीत, तर ती तुमच्या लवचिकपणावर अवलंबून असते. वाकलेले झाड वादळता सुद्धा टिकून राहते आणि त्याप्रमाणे लवचिक मन हे तणावपूर्ण वातावरणातही स्वतःची शक्ती मिळवते. आणि आयुष्य हे पूर्णपणे अनोळखी आहे आणि त्यात नेहमीच अनपेक्षित गोष्टी घडत असतात. फक्त प्रतिकार करून आपण कोणताही प्रश्न सोडवू शकत नाही. त्यासाठी तुमच्याजवळ असीम आणि लवचिकता आणि हृदयता असावी लागते. आणि तुम्ही दोघेही महान यशासाठी नक्कीच पात्र आहात, असे लेखक त्यांना म्हणतात. भल्या पहाटे आळसामुळे अंथरुणातून बाहेर पडणे कठीण होऊन जाते आणि तेव्हा असा विचार करून पहा, योग्य असे स्वकर्म करण्यासाठी मी अंथरुणातून बाहेर पडत आहे. मग तुम्हीच नक्कीच सकाळी लवकर उठाल. आता एक लक्षात घ्या की जे लेखक आपल्याला सांगत आहेत ते म्हणतात की रिले नावाच्या अब्जाधीशाचे जेट विमान शहरातील खाजगी विमानतळावर रनवेवरून निघाले आणि त्यावेळी रिले यांच्या मनात आले की टायबर नदीच्या दोन्ही काठांवर टिरोनियन समुद्राच्या पूर्वे 27 किलोमीटर अंतरावर असलेले रोम हे इटली शहराची राजधानी व जगातील प्राचीन शहरांपैकी एक प्रसिद्ध ऐतिहासिक शहर म्हणून ख्यातकीर्त आहे. प्रदीर्घ इतिहास व कलेचा समर्थ वारसा असल्यामुळेच लोक त्याला शाश्वत नगर असे संबोधतात. आणि रोम एक महान सांस्कृतिक, धार्मिक व बौद्धिक केंद्र आहे आणि जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक म्हणून रोमचा गौरव केला जातो. आणि पूर्वीची स्मारक शिल्पे, भव्य ख्रिस्त मंदिरे व राजवाडे हे सर्व रोमच्या गतवैभवाची, तर शहरातील झगमगत्या नव्या इमारती या शहराच्या आधुनिकतेची, महत्तेची साक्ष देतात. आणि हे शहर आपल्याला नसानसात भरले आहे आणि त्यामुळे चैतन्य माझ्या नसानसामधून वाहते आहे. इतकेच नव्हे तर त्यासाठी त्याची एक वा द्वितीय व जादू माझ्यातील चैतन्याला त्यांच्या मूळ पदावर आणून ठेवते. एकूणच रोम आणि आपण यात एक अभेदच आहे. आणि स्वतःबद्दल आणि स्वदेशाबद्दल वाटणारा कमालीचा अभिमान, कल्पनारम्य वाटावी अशी तीव्र कामेच्छा आणि तेजस्वी आनंदाने ओथंबून वाहणारी मने हे रोमन लोकांचे गुण कोणालाही स्फूर्ती देण्यासाठी पुरेसे आहेत. आणि त्रिनिती देई मोंती या चर्चवर पडणारा प्रकाश, तेथील स्पॅनिश पायऱ्या संपल्यावर असलेले ते उंच उंच चर्च आणि या साऱ्या गोष्टी आनंदी करणाऱ्यात आहेत. आणि दृष्टी पाहिल्यावर संवेदनशील मनाचे डोळे आसवांनी भरून येतात. आणि मोझोरेला डी फुलाला मग हे गोष्टी सर्वच काही लेखक आपल्याला सांगत आहेत. आणि मग त्या अब्जाधीशाने आयुष्यातील उत्तम म्हणावी अशी बरीच वर्षे रोममध्ये व्यतीत केली आहेत आणि ती रोमचे सौंदर्य त्यांनी बघितले आहेत आणि मग त्यांना ते मनमोहकपणाने वाटत असतात. मग तुम्हालाही कोणते मनमोहक चित्र वाटत असेल आणि मनमोहक गोष्टी वाटत असतील, तुम्ही तिथे जायला विसरू नका. याने तुमचे सर्व काही तब्येत चांगली होईल आणि तुम्हाला मनमोहक वाटेल आणि तुम्हाला सर्व काही भरपूर काही चांगला अनुभव येईल, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही गोंधळून जायचे नाही आणि सर्व काही प्राप्त करण्यासाठी आपल्याला सर्व काही पहाटेच करायचे आहे. आणि पहाटे केल्यामुळे आपल्याला सर्व काही मिळू शकते आणि यश आपल्या पदरात पडू शकते. आता मित्रांनो, तुम्ही सकाळी लवकर उठाल तर मग तुम्ही सर्व काही करू शकाल आणि ते सर्व काही फक्त सकाळी उठल्यामुळेच होते
एवढं तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. एक क्षणी भानावर येत तुम्ही नक्कीच भानावर याल आणि तुमचं आयुष्य अति आनंदाने जगू शकाल. आता तुम्ही कामे लांबणीवर टांगणे त्वरित थांबवा. ताजमहलात असताना आपण इच्छाशक्तीच्या स्नायूंबद्दल बोललो होतो. ते स्नायू जरा ताणून धरा आणि उर्वरित आयुष्यात तुम्ही जरा धैर्य, साहस दाखवा आणि उत्पादकतेची अपउद्वात्मक उच्च पातळी गाठा आणि तुमच्या आयुष्यात निष्कलंक सौंदर्याची अभिव्यक्ती घडून येत द्या. आणि तुम्ही जसे आहात त्या तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुमच्या मनात आदर असू द्या आणि स्वतःबद्दल नाराज होऊ नका. स्वतःचा तिरस्कार करू नका आणि तुमच्या असलेल्या विशेष गोष्टींना नाकारू नका. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या कामात दिरंगाई, चालढकल करणे हे एक प्रकारे स्वतःचा तिरस्कार करणेच असते. म्हणून हे 20-20-20 चे सूत्र स्वतःमध्ये बांधून घ्या आणि त्यांच्या सहाय्याने स्वतःची पहाट योग्य प्रकारे नक्कीच तुम्ही व्यतीत करा. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला 20-20-20 प्रमाणे तुमचे भरपूर काही फायदे यात तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. आणि आता पहिला टप्पा म्हणजे पहाटे 5 ते 5:20 पर्यंत व्यायाम करा. आणि दुसरा टप्पा म्हणजे पहाटे 5:20 ते 5:40 पर्यंत प्रतिबिंब, म्हणजे तुमचं नियोजन, तुम्ही काय करताय दिवसभर, तुम्हाला काय करायचे ते करा. आणि तिसरा टप्पा म्हणजे 5:40 ते 6 विकास वृद्धी. आता ध्येय निरीक्षण, ग्रंथ वाचन, ऑडिओ पुस्तके, तुम्हाला काय वाचायचे ते तुम्ही वाचू शकतात. असे 20-20 चे सूत्र तुम्ही आकारले पाहिजे. आता माझ्या गुरूंकडून मी एक गोष्ट शिकलो आहे आणि ती ही की दिवसाची सुरुवात भरपूर घाम येईल अशा शारीरिक व्यायामाने करणे अत्यावश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर वेगवान हालचाली करत व्यायाम करण्याने तुमच्या मेंदूत तेथील न्यूरोबायोलॉजीवर अवलंबून महत्त्वाच्या रासायनिक प्रक्रिया घडतात आणि त्यामुळे तुम्ही पूर्णपणे जागे होता. इतकेच नव्हे तर तुमचे लक्ष व सारी ऊर्जा अत्यावश्यक ठिकाणी एकवटते आणि तुमच्यातील स्वयंशिस्तीची भावना वाढीस लागते आणि दिवसातील सगळी कामे चांगल्या प्रकारे करण्याचा प्रचंड उत्साह तुम्हाला स्वतःमध्ये जाणवू लागतो. आणि तुम्हा दोघांसाठी शक्य असलेला अगदी टोकाचा आणि अनुभवास येईल असा व्यायाम म्हणजे स्वतःभोवती वेगाने फिरणे किंवा शक्य तितक्या उंच उड्या मारणे आणि बर्पी. आणि एक लक्षात घ्या, बर्पी करणे म्हणजे व्यावसायिक मुष्टियोद्धे मारतात त्याप्रमाणे दोरीच्या उड्या मारणे किंवा थोडे अंतर प्रचंड वेगाने धावणे इत्यादी. एक मात्र खरे की तुमच्या अंगातून घाम निथळला पाहिजे. पहाटे 5 ते 5:20 इतका वेळ म्हणजे फक्त 20 मिनिटे व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी बरीच कमी होते आणि मग तुम्ही खूप चांगली कामगिरी करण्यास सज्ज होता. शारीरिक तंदुरुस्ती आणि ज्ञानेंद्रियां दृष्टीत क्षमता यांचा थेट संबंध असतो. अंगातून घाम निथळू लागेपर्यंत व्यायाम केल्यामुळे मेंदूपासून न्यूरोट्रॉपिक घटक निर्माण होतात आणि त्यामुळे तो अवयव दिवसभर अतिशय चांगली कामगिरी करण्यास सज्ज होतो. आणि एक घटक म्हणजे BDNF आणि ब्रेन डिरायव्हेटिव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टर होय. आणि या सर्वातून तुमच्या मनातील विचार प्रक्रिया वेगाने होऊ लागते आणि या निश्चितपणे खूपच मोठा फायदा आहे. तसेच त्यामुळे मज्जासंस्थेतील पेशींना निर्मितीलाही अधिक चालना मिळते, म्हणजे तुमच्या मज्जासंस्थेत नव्या पेशी निर्माण होतात. आणि ही एकच गोष्ट आपल्यापैकी फार महत्त्वाची आहे असा आम्ही कधी विचार केला नव्हता, असं तो चित्रकार म्हणाला. मग 20-20-20 च्या सूत्रातल्या पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्ही असा घाम निथळेपर्यंत मनापासून व्यायाम केलात तर तुमच्या शरीरात देखील डोपामाइनचे प्रमाण वाढेल आणि स्वयंस्फूर्तीने काम होण्यासाठी हे द्रव्य मज्जासंस्थेत प्रेषकाचे कार्य करते आणि त्याच्या जोडीने सेरोटिनिनची पातळी देखील वाढवते. आणि सेरोटिनिन या रसायनामुळे आपल्याला होणाऱ्या आनंदाचे नियंत्रण केले जाते. आणि याचाच अर्थ असा की पहाटे 5:20 ला तुमचे स्पर्धक जेव्हा शांतपणे झोपलेले असतात त्यावेळी स्वतःच्या क्षेत्रात पुढे झेप घेण्यासाठी तो दिवस संस्मरणीय करण्यासाठी तुम्ही सज्ज झालेले असता. सूर्योदय होताच आपण अंथरुणातून बाहेर पडण्यासाठी काय करावं हे तुम्ही नेमकेपणाने सांगू शकाल का, असा प्रश्न त्या लेखकाला विचारला. हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, रिले म्हणाले. आता रिले म्हणतात तुम्ही जुन्या पद्धतीचं गजराचं घड्याळ घेऊन या आणि ते तशाच प्रकारचं घड्याळ वापरतो. हे गजराचं घड्याळ आणल्यावर त्यातील वेळ अर्धा तासाने पुढे करून ठेवा आणि पहाटे 5:30चा गजर लावा. म्हणजे काय होईल, त्या उद्योजकाने विचारले. आपण उशिरा उठलो आहोत असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही स्वतःला फसवत असता आणि प्रत्यक्षात तुम्ही पहाटे 5 वाजताच उठता आणि या युक्तीने आपलं काम होतं. म्हणूनच तसं करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे पहाटे 5 वाजता उठणं ही गोष्ट आपोआप व्हायला हवी. म्हणून सवय जडवणारा हा 66 दिवसांचा परिपाठ घालून घ्या आणि मग उशिरा झोपण्यापेक्षा हे पहाटे उठणं अगदी सोपं होतं. आणि 5 AM क्लबमध्ये मी सहभागी झालो तेव्हा पहिल्या दिवशी मी सकाळी पळायला जाण्याचे कपडे घालूनच झोपलो होतो. तुम्ही आमची चेष्टा करताय का? हो खरंच, जो अब्जाधीश म्हणाला. आम्ही माझे पळताना घालण्याचे बूट पलंगाजवळ ठेवले होते आणि सकाळी लवकर उठायला लागू नये म्हणून ज्या कारणांना विळखा माझ्या मनाभोवती पडण्याची शक्यता होती
ती सगळी कारणे नाहीशी करण्याचा प्रयत्न मी केला. आणि एक लक्षात घ्या की जरी सुरुवातीला तुम्हाला लवकर उठायला अवघड नसलं तरी तुम्ही सकाळी लवकर उठल्यावर तुम्हाला कंटाळा येत असला, मनात चिडचिडेपणा असला, तरी तुमच्यात निश्चितपणे बदल होत राहील. आणि मज्जासंस्थेत येणारा उत्साह तिची कार्यक्षमता वाढवतो आणि कोणत्याही अनभिष्टित नेत्याला आवश्यक असणारा आत्मविश्वास तुमच्या ठायी निर्माण होईल. आणि हाती घेतलेले काम तासनतास करत राहण्यासाठी आवश्यक असलेली मनाची स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल. आणि त्यामुळे तुम्ही केलेले काम उत्कृष्ट दर्जाचे होईल. आणि या नियंत्रणामुळे हाती असलेला एकदा कठीण प्रकल्प, विचित्रपणे वागणारा एखादा ग्राहक, उद्धट वाहन चालक किंवा एखादे किंचाळत असलेले मूल याबाबत तुम्ही आपल्यात आतून येणारी प्रतिक्रिया उन्मादी स्वरूपाची किंवा आक्रस्ताळी न होता खूपच शिष्टाचारपूर्ण व प्रतिसादात्मक होईल. आणि काही वेळ कोणीच काही बोललं नाही. तुम्हा दोघांवर माझा जीव जडला आहे. मला नेहमी तुमची आठवण येत राहील. म्हणजे त्या उद्योजकाने अधीरतेने विचारले. आता यापुढे आपण फार काळ एकत्र नसू. कदाचित आपली भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. पण काय सांगावं. तर त्याचा आवाज हळूहळू विरत गेला आणि त्याने दूरवर नजर लावली. मग मिस्टर रिले यांनी आपल्या काळ्या पॅन्टच्या खिशातून एक गोळी काढली आणि एखाद्या लहान मुलाने खाऊची गोळी तोंडात टाकावी तशा प्रकारे ती गोळी उडवून तोंडात टाकली. आणि मग अचानक मोठ्या उत्साहात त्यांनी आपली सारी मरगळ झटकून टाकली आणि ते मॉडेल हातात उंच धरत ते म्हणाले, काहीही असो, पहाटे उठल्यावर सर्वप्रथम व्यायाम केल्याने तुमच्या शरीरातील चयाचयापयाचे प्रमाण वाढेल आणि मग त्यातले शरीरातील चरबी जळणाऱ्या इंजिनला अधिक इंधन मिळेल आणि त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबीचे ज्वलन होण्याचा वेग वाढेल आणि त्यामुळे शरीर लवकर शिडशिडीत होईल आणि लवचिकही होईल. आणि तेव्हा अधिकाधिक कठोरपणे प्रशिक्षण घ्या आणि दीर्घायुषी व्हा. हा मंत्र आहे. दंतकथा होऊन राहण्यामागे दीर्घायुषी असणे हे कारण असते. जिवंत राहा. तुम्ही जिवंतच नसाल तर स्वतःच्या मनाप्रमाणे वागून हे जग बदलू शकणार नाहीत. एवढं लक्षात घ्या. तर मिस्टर रिले, मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारू का? हो, नक्कीच. 20 मिनिटाहून अधिक वेळ व्यायाम करावासा वाटेल तर? काहीच बिघडत नाही. हे सकाळचे वेळापत्रक म्हणजे त्या शिलास्तंभावर कोरलेल्या वचनांप्रमाणे नाही आहे. असो, आता आपण ते 20-20-20च्या सूत्रातील विजयी तासातील 20 मिनिटाच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल चर्चा करूया. हा टप्पा पहाटे 5:20 ते 5:40 या वेळेत पूर्ण करायचा असून त्या वेळेत खोल विचार किंवा मनन करायचे आहे. आता खोल विचार किंवा मनन करायचे आहे असे तुम्ही म्हणता तेव्हा तुम्हाला नेमके काय करणे अपेक्षित आहे? त्या उद्योजकाने विचारले. दिवसातील सुरुवातीचा काळ कौशल्याने वापरणे, ही गोष्ट स्वतःचा व्यवसाय मोठा करणे आणि व्यक्ती म्हणून श्रेष्ठ होणे या दोन्हींसाठी आवश्यक असते. शांतता मिळण्यासाठी पहाटेचा काही वेळ राखून ठेवणे फार महत्त्वाचे ठरते. आता दिवसभरात गुंतागुंतीच्या विविध गोष्टींना आपला ताबा घेण्या अगोदर, तसेच तुमच्या कुटुंबाला तुमची गरज भासण्या अगोदर काही वेळ स्वतःला एकांत आणि शांतता मिळणे आवश्यक असते. आपण कोण व्हावे, कसे जगावे याबद्दल तुमच्या मनात कोणते विचार आहेत आणि प्रत्यक्षात तुम्ही कसे आयुष्य व्यतीत करतात याबद्दल थोडे चिंतन करणे आवश्यक आहे. आणि दिवसातील उरलेल्या वेळाबद्दल जाणीवपूर्वक विचार करा आणि आपल्या वाटेला आलेला हा दिवस चांगला जावा यासाठी काय करणे आवश्यक आहे, काय केल्याने आपल्या जीवनाची जगाच्या इतिहासात नोंद घेतली जाईल याचा विचार करा. आणि त्यावरती उद्योजिका म्हणाली, मी माझ्या ब्रेसलेटवर कोरले आहे की पहाटेच्या योग्य विनियोगातूनच तुम्ही सुप्रसिद्ध आणि लोकांच्या आदराला पात्र होणार आहात. या वेळात स्वतःच्या संगतीत राहण्याचा प्रयोग करून पहा आणि आपले अंतरंग, आपला स्वभाव आणि आपली जडणघडण तसेच या जीवनाची गतिमानता नीट जाणून घ्या. आणि स्वतःच्या अगदी जवळून जोवर तुम्ही प्रारंभ करणार नाहीत तोवर फार दूर जाणे तुम्हाला शक्य होणार नाही. आणि आपल्याला स्वतःचीच नीट काळजी आणि ओळख नाहीये. या जगात सर्वात मोठं दुःख आहे आणि ते म्हणजे स्वतःला अनोळखी बनणे. आणि आपल्याला स्वतःला ओळख नाहीये, स्वतःच नाव आणि ठाव ठिकाण सापडत नाहीये. द विक्टरी अवरच्या या 20 मिनिटाच्या भागात तुम्ही शांत व्हा आणि शांत राहा आणि शांततेत प्रवेश करा. आपल्या आपापसात इतका गोंधळ आणि आवाज असतो, आपण काळजांनी ग्रस्त असतो आणि आपल्याला चिंताची एकाग्रता होत नाही. अशा स्थितीत अशा प्रकारे शांत होणे ही स्वतःला दिलेली फार मोठी भेट असेल. आणि या शांततेत तुम्ही आपल्या स्वतःच्या आयुष्याला अधिकाधिक जाणून घ्याल. आणि दुसरे असे की आपले भवितव्य चांगले होण्यासाठी कल्पनाशक्तींचा विकास करणे फार महत्त्वाचे असते. रोममधील ऐतिहासिक स्थळांना इतके महत्त्व प्राप्त झाले याचे कारण तेथील इमारतींचे प्रचंड आकारमान होय. आणि ती बांधकामे उभारणाऱ्या रोमन लोकांकडे किती आत्मविश्वास आणि कल्पना करण्याची, स्वप्ने पाहण्याची नजर असेल आणि त्यांच्या जोडीला कल्पना वास्तवात आणण्याचे कौशल्य देखील. माझे म्हणणे असे आहे की या पुराणात शहरातील इतके महत्त्वपूर्ण सुंदर प्रासाद निर्माण झाले कारण मानवी कल्पनाशक्ती योग्य प्रकारे वापरली गेली. म्हणूनच तुम्ही सुद्धा हा विचार करण्याचा कालावधी शोध घेण्यासाठी, कल्पना करण्यासाठी
आणि स्वप्ने पाहण्यासाठी वापरणे आवश्यक आहे. मला वाटतं बहुतेक मार्क ट्वेनने म्हणून ठेवला आहे, आजपासून 20 वर्षांनी तुम्ही न केलेल्या गोष्टींपैकी ज्या गोष्टी तुम्ही केल्या त्यांच्यामुळे पश्चाताप पावाल. म्हणूनच तुमच्या जहाजाच्या शिडाचा दोर सोडून टाका. सुरक्षित बंदरातून बाहेर पडून तुमचे जहाज दूर हाकारा आणि तुमच्या जहाजाच्या शिडांमध्ये व्यापारी वारे भरून घ्या आणि स्वप्ने पहा. नवे जग जिगा आणि शोधा. माझा गुरु त्याला योजनेची कामगिरीपूर्व विस्तृत रूपरेषा असे म्हणतो. ते तुम्ही लिहून काढत चला. आजच्या दिवसभरात जे काही साध्य करायचे आहे त्याचा तो लेखी आराखडा असेल. आणि संशोधकांनी असे सिद्ध केले आहे की आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आधीपासूनच डावपेच आखल्याने तुमचे ध्यान कार्यसिद्धीवर आढळवते व तुम्ही शिस्तबद्धपणे कार्य करता. दिवसाच्या उरलेल्या कालावधीत आपण काय करायचे याची रूपरेखा अगदी स्पष्ट विचारांसह तयार असेल आणि सारे काही तुमच्या मनाप्रमाणे होत जाईल. अर्थात व्यवसायात आणि एकूणच आयुष्यात अगदी अचूक असे काहीही नसतेच, तरी तुम्ही सगळे काही ठरवल्याप्रमाणे व्हावे यासाठी आपण प्रयत्न करू नये असे नाही. जगातील सारे महान पुरुष व स्त्रिया मूलतः अचूकतेचा ध्यास घेतलेल्या व्यक्ती होत्या. हाती घेतलेल्या कार्यात जास्तीत जास्त यश मिळवण्याचे प्रयत्न त्यांनी नेहमीच केले आणि प्रत्येक कामात आपला ठसा उमटला पाहिजे या विचाराचे वेळ त्या सगळ्यांनाच होते. आणि म्हणून आपला आजचा दिवस कसा असावा याचे वर्णन लिहिण्यासाठी किमान 10 मिनिटे तरी खर्च कराच. या तिघांचे बोलणे चालू असताना तिथे एक तरुणी आली आणि तिने एक बॅग मिस्टर रिलेच्या हातात दिली आणि हाय व्हिएना. हॅलो मिस्टर रिले, ती आदरपूर्वक उत्तरली. आणि रोममध्ये तुम्ही पुन्हा एकदा आल्यामुळे आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी साऱ्या गोष्टी आणल्या आहेत असे म्हणत दुसऱ्या क्षणाला ती तरुणी तिथून निघून गेली. मिस्टर रिले याने ती बॅग उघडली. त्या बॅगेत अत्यंत सुंदर प्रकारे तयार केलेली 3 जर्नल्स होती आणि त्यांच्यावर असलेले वेस्टर्न इटली तयार होणाऱ्या सर्वोत्कृष्ट आणि मऊशार कातड्यापासून केले होते. आणि त्यापैकी प्रत्येकी एक जर्नल त्याने तो कलाकार आणि ती उद्योजकाच्या हाती दिले आणि उरलेले जर्नल आपल्या हृदयापाशी घट्ट धरले. आता आपण दक्षिणी आफ्रिकेतल्या द्राक्षांच्या जादुई मळ्यांना भेट देऊया. तुमची तयारी आहे ना? दक्षिण आफ्रिका? कधी जायचं आपण तिथे? कलाकाराने मोठ्या उत्सुकतेने मिस्टर रिले यांना विचारले. त्या कलाकाराने आणि उद्योजकाने सहजपणे आपल्या हातातील जर्नल्स उघडून पाहिली आणि पहिल्या पानावर तपशिलावर आराखडा होता. आमच्यासाठी हा नवा आराखडा आहे का? उद्योजकाने प्रश्न केला. हो, ही काही मॉडेल्स आहेत. गोंधळात पाडणाऱ्या संकल्पना अगदी स्पष्ट करून सांगणारी ही अनेक साधने आहेत. आणि लक्षात घ्या की स्पष्टपणा असला की विषयावर आपोआप प्रभुत्व येतं. हो ना? हो, अगदी बरोबर आहे. त्या उद्योजकाने त्वरित उत्तर दिले. आता 5M क्लबचे तत्व आणि पद्धत समजून घेण्यासाठी माझ्या गुरुने स्वतःच्या आयुष्यातील कित्येक दशके अथकपणे मेहनत घेतली. आणि ती तत्वे आणि त्या पद्धती अधिक सोप्या सोप्या वाटतात कारण त्याने स्वतःच्या व्यावसायिक आयुष्यातील बराच काळ ते तयार करण्यासाठी खर्च केला आहे. आणि ते तयार करण्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले आहेत. मनापासून लक्ष देऊन उत्कटपणे वर्षानुवर्ष काम केल्यानंतर साधे सोपे वाटणारे काम सिद्ध होते आणि प्रतिभावंताची प्रतिमा त्यामागे उभे असते. त्या सुंदर जर्नलमध्ये लिहिलेले मॉडेल वरवर साधे दिसत होते आणि तपशिलावर जर्नल लिहिण्याची सवय सापेक्ष मग डिस्ट्रॅक्शन आता स्पष्टपणा आणि जाणीवेमध्ये कित्येक पटींनी वाढ करतो. जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावतो. आता रोजच्या रोज शिकण्याची सवय दृढमूल करतो आणि तुम्हाला कुठे विजय मिळतो त्याची नोंद ठेवतो. लो एनर्जी इमोशन्सवर प्रक्रिया करून त्या मोकळ्या करतो आणि त्या दबून राहू देत नाही. आणि ध्येय निश्चिती आणि योजना करून देतो आणि जेणेकरून कार्यसिद्धी होऊ शकेल. आता आयुष्यातील आनंददायी प्रसंगांचा पुन्हा प्रत्यय घेण्याची संधी तुम्हाला देतो आणि तुमच्यातील सृजनशीलतेत वाढ करतो. यातून उत्पादकता वाढली की त्या बाबतीत प्रभुत्व येते असं त्या जर्नलमध्ये लिहिले होते. आता रिले पुढे म्हणाले, हे पहा, 20-20-20 सूत्रातील सखोल विचार मनन या टप्प्यात हमखास यश मिळवून देणारे कार्य म्हणजे आपल्या रोजनिशी नोंदी करणे. म्हणूनच एक इटालियन कामगारीकडून ही जर्नल्स तुम्ही तुमच्याकरता तयार करून घेतली आणि त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक गोष्टी घडतील अशी मला नेहमी आशा आहे. आता पहाटे 5:20 ते 5:40च्या दरम्यान दैनिक रोजनिशी अशा नावाने जर्नल्समध्ये लिहिण्याची पद्धत माझ्या गुरूंनी सुरू केली. दिवसासाठी उरलेल्या वेळात जे काही करावे असेल तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही येथे लिहून ठेवा. अर्थात ते तुम्ही स्वतःला दिलेले वचन असेल. त्याचबरोबर तुमच्या मनातील महत्त्वाकांक्षा लिहा आणि त्या क्षणी तुमच्या आयुष्यात जे जे काही चांगले असेल ते लिहून ठेवून स्वतःच्या मनात कृतज्ञता जागवा. आणि तुमच्या मनात निर्माण झालेल्या अपेक्षाभंग, निराशा, तिरस्कार यांना देखील त्या जर्नल्समध्ये जरूर जागा द्या. आणि असे केल्याने त्या नकारात्मक भावना तुमच्या मनातून निघून जायला मदत होईल. आणि एक सुंदर कल्पना आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या विक्टरी अवतारामधील दुसऱ्या टप्प्यातील 10 किंवा सगळीच्या सगळी 20 मिनिटं तुमची रोजनिशी लिहिण्यासाठी खर्ची घालाल तेव्हा जीवन तुमच्या पदरात खूप काही टाकेल
आणि आयुष्यातील फक्त सकारात्मक किंवा सुखावणारे अनुभव तुम्हाला मिळतील. आणि भावनांना लिहिणारे आणि लिहिता त्रास देणारे वेदनादायक अनुभवही तुम्ही लिहा. कारण त्रासदायक अनुभवातून मोकळे होण्याचा एक मार्ग असा आहे की शहाणपणा आणि धैर्य एकवटून त्यांना सगळं अंगावर घ्यावे आणि त्यांचा थेट अनुभव घ्या आणि त्यांच्यातून मोकळे होण्यासाठी त्यांची काही ओळख निर्माण करा आणि त्यांना मोकळं करा. आता मनातून निघून जाऊ द्या आणि तुमच्या खांद्यावर असलेल्या ओझ्यांच्या नकारात्मक ऊर्जेला लेखी स्वरूपात जिवंत करा आणि बघा ती कशी नाहीशी होते. यातही त्या अडकून पडलेल्या विषारी भावनांची पुढे तुमच्यातील प्रतिभा आणि तुमच्यात नांदणारी उच्च पातळीवरच शहाणीव या तुम्हाला मिळालेल्या दैवी देणग्यांवर चढतात. आणि जगातील बहुसंख्य माणसे विसरून गेली आहेत की आपण किती महान आहोत ते. आणि त्याचे हेच कारण आहे, जेव्हा आपण आपल्या मनातील भावनांना टाळतो तेव्हा स्वतःमधील अत्यंत शक्तिमान अशा अस्तित्वाशी असलेला आपला संपर्क नाहीसा होतो आणि आपण अचाट कामे करू शकतो आणि आपले आरोग्य खूप चांगले असू शकते. आपल्याला खऱ्या प्रेमाची जाणीव होऊ शकते आणि आपण कित्येकांना मदतीचा हात देऊ शकतो. या आणि अशा बऱ्याच संकेतांची जीवनातील सत्याची आणि आपली ओळख नाहीशी होते. आणि मी सांगतो, ही वस्तुस्थिती आहे. आपण आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीत स्वतःच्या खऱ्या अस्तित्वावर इतकी भीती, वेदना, संताप आणि दुःख साचून राहिलेले असते की आपल्यासमोर उभी असलेली संधीही आपल्याला दिसत नाही आणि त्या काळ्या नकारात्मक ऊर्जेचा पडदा आपल्या डोळ्यांवर येतो आणि त्यामुळे आपल्याला आत नांदणारे आदिम चैतन्य आणि आपण यांच्यात अंतर निर्माण होऊन ते वाढीस जाते. आणि आजवर जी महान माणसे होऊन गेली त्यांच्या बाबतीत असे अंतर निर्माण झाले नाही आणि त्यांच्या त्या चैतन्याशी संपर्क सतत टिकून राहिला. आज बऱ्याच जणांना तो संपर्क नाहीसा झाला आणि असे तुम्हाला आढळेल. जखम बरी होण्यासाठी तुम्हाला आधी जखम होऊन तिची वेदना सहन करावी लागते. अब्जाधीश पुढे बोलत होता, आयुष्यभरात मी बरेच काही सहन केले आहे आणि व्यवसायातील अपयश, वैयक्तिक नुकसान, शारीरिक दुःख असे बरेच काही. मग या क्षणी सुद्धा माझ्या मनात असे काहीतरी सुरू आहे ज्यामुळे मला दुःख होत आहे. आणि त्या अब्जाधीशाचे चैतन्यपूर्ण खेळकर वागणे क्षणार्धात लयाला जाऊन त्याचे वागणे अचानक बदलले आणि क्षणभर तो खूपच म्हातारा वाटू लागला आणि त्याच्या पाठीला पोक आले आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पण नंतर तो हळूहळू मूळ पदावर आला आणि क्षणभर थांबून रिले यांनी खोलवर श्वास घेतला. ते काही असो, आपले हात उंचावत तो म्हणाला, चांगली बातमी अशी आहे की भूतकाळातील फारशी दुःखे मी वर्तमान काळात घेऊन आलो नाही आणि ते सगळे ओझे मी भविष्य काळातही नेणार नाही. 20-20-20च्या सूत्राच्या मनन करण्याच्या टप्प्यात मी रोजनिशी लिहित असे आणि त्यामुळे मी त्या सगळ्या दुःखातून पुढे येत गेलो आणि त्या सगळ्यांतून माझे मन मोकळे करून घेतले. या एकाच कारणाने मी इतका कृतज्ञ, आनंदी आणि शांत असतो आणि एकंदरीत आयुष्यात मी इतके काही करू शकलो. भूतकाळात रमल्यामुळे बऱ्याच जणांनी ऊर्जा निष्कारण खर्च होत राहते आणि बहुतेक लोक अनुत्पादक असण्याचे हेच मुख्य कारण आहे. आणि रोज सकाळी रोजनिशी लिहिण्यामुळे सध्या तुम्ही ज्या कठीण काळातून जातात त्या परिस्थितीत तुम्ही काय मिळवू शकाल, तुम्हाला किती व्यावसायिक यश मिळू शकेल. आणि तो अब्जाधीश बोलत असताना त्या दोघांमधील त्यांच्या मनात असलेल्या सद्भावना स्पष्टपणे जाणवत होत्या. आणि त्याने त्या कलाकाराच्या आणि त्या उद्योजकाच्या खांद्यावर हात टाकले आणि कलाकाराकडे वळून म्हणाला, तुमच्या कलेसाठी देखील हेच लागू होते आणि स्वच्छ मोकळेपणाने जगा. तुम्हाला वाटले तर तुम्ही भूतकाळात राहा, परंतु भूतकाळाशी भांडू नका. जेव्हा तुमच्यापुढे भूतकाळ येतो तेव्हा त्याचे निरीक्षण करा आणि त्याला बाजूला सारू नका किंवा जास्त जवळही धरू नका. मग बघा, आजवरचे अनुभव, तुमची वेदना आणि तुमचे दुःख, आजारपणाचे तडाखे आणि विभक्तपणाच्या कळा, तुटेलपणाची भावना, या सर्व गोष्टी तुमच्यातील श्रीमंती आणि सौंदर्य वाढवून नेतील. आणि मग तुमच्या हृदयात काय आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. जर ते काठोकाठ भरून वाहत असेल तर मग तुम्ही सर्व काही मिळवले आहे. आणि 5:20 ते 5:40 या दुसऱ्या टप्प्यातील 20 मिनिटाच्या काळीत तुम्ही काही क्षण जरूर बाजूला काढून ठेवा आणि त्या वेळात तुम्ही थोडा वेळ ध्यान करा. आणि मग नक्की लक्षात ठेवा की ते ध्यान तुम्हाला सर्वोत्कृष्ट मिळून जाईल. आणि ध्यान कसे करावे हे माझ्या गुरूंनी मला शिकवले आहे. ध्यान केल्यामुळे मला एकाग्रता प्राप्त झाली आहे आणि माझा आत्मविश्वास वाढला आहे, माझ्या कामगिरीचा दर्जा सुधारला आहे आणि माझ्या व्यवसायात विविध पातळ्यांवर काम करीत असताना खूपच फायदा झाला आहे. शांत मनाने काम करणारे व्यक्ती सर्वात जास्त यश मिळवतात. आणि ध्यान करण्यात विशेषतः असे काही नाही, त्याबद्दल कोणताही पूर्वग्रह न बाळगता ते कौशल्य प्राप्त करून घेऊन त्याचा सराव करत राहा आणि स्वतःची एकाग्रता वाढवण्याचा, स्वतःमधील नैसर्गिक क्षमता साधण्याचा आणि सांभाळण्याचा आणि आपली आंतरिक शांतता स्थिर ठेवण्याचा तो एक अत्यंत चांगला मार्ग आहे. आणि नियमितपणे ध्यान केल्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो आणि असे वैज्ञानिक चाचण्यांवरून आढळून आले आहे. तुम्हाला जरी असे वाटले की त्यात काही अर्थ नाही तरी उपलब्ध आकडेवारी असे सांगते की मानवी क्षमतांपासून अधिकाधिक काम करून घेण्याच्या दृष्टीने ध्यान उपयुक्त आहे.
आणि सद्यकालीन संशोधन असे सांगते की नियमितपणे ध्यान केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमीत कमी राहण्यासाठी आणि परिणामतः तणावावर मनावरील ताणतणाव कमी करण्यासाठी व ठेवण्यासाठी ध्यानाची मदतच होते. तुमचे स्वतःशी असलेले नाते चांगले ठेवण्याचा तो एक अतिशय चांगला मार्ग आहे. आणि तुम्ही स्वतःसाठी अधिक वेळ काढणे आवश्यक आहे आणि स्वतःचे आयुष्य सहज, सुंदर व प्रभावी असावे. स्वतःमधील जे जे उत्कृष्ट असेल त्याला ते ठाऊक असते की आपल्यातल्या ज्या गोष्टी अशक्य आहेत असे वाटते त्या करण्याचा बहुतेक वेळा आपण प्रयत्नच केलेला नसतो. आणि तुमच्यात असलेला प्रकाश, धैर्य आणि प्रेम हे त्या उत्कृष्ट भागालाच ठाऊक असते. आणि इतर लोक तुमच्याशी वाईटपणे वागले तरी त्यांच्यातील चांगल्या गोष्टी तुमच्यातील त्या चांगल्या भागाला माहीत असतात आणि त्याला ते माहीत असल्यामुळे जगातील सकारात्मकता नक्कीच टिकून राहते. आणि हो, म्हणूनच तुम्हाला अभय देणाऱ्या त्या प्रदेशात सगळी 20 मिनिटं प्रवेश करा आणि स्थिरपणे तुम्ही बसा आणि तुम्ही बरोबर खरोखर कोण आहात हे पुन्हा पुन्हा समजून घ्या. आणि पहाटेच्या वेळी मिळणाऱ्या एकांतात सत्य उमगते आणि या सत्याच्या प्रकाशात दिवसाचा उर्वरित काळ घालावा. आणि आता मला 20-20-20 सूत्राचा तिसरा टप्पा पूर्ण करण्याचा आहे आणि तेवढे करून माझे झाले की आजचे सत्र संपले. आणि यानंतर दिवसभरात मला काही व्यावसायिक भेटी घ्यायच्या आहेत आणि रात्री मी आंद्रियानो याचा माझा गुरु आणि माझ्या जुन्या मित्रांसोबत जेवायला जाईन. तो बोलत असताना त्याच्या मनातील आनंद अगदी स्पष्टपणे जाणवत होता. आणि त्र्यंबको दी फियोरी जवळ एका रेस्टॉरंटमध्ये अतिशय छान कार्बोनारा मिळतात आणि आम्ही ऐकलंय तिथे जायचा आमचा बेत आहे. मग उद्योजिका म्हणाली, मस्त लागतात ते. तो अपदाशीत उद्गारला. हे बोलत असताना अचानक तो पोट आवळून धरत कणू लागला. आणि मिस्टर इले, तुम्हाला काय होतंय? हे उद्योजकाने विचारले. मी अगदी व्यवस्थित आहे. स्वतःला काही होत नसल्याचा आणत तो म्हणाला, आपण आपले काम सुरू ठेवूया. मला 5 AM क्लबमध्ये जे काही शिकायला मिळालं ते जाण्या अगोदर तुम्हाला समजून द्यायचं असा माझा निश्चय आहे. आणि माझ्या गुरूंनी जे काही आपल्याला सांगितलं आहे ते तुम्ही शक्य तितक्या लोकांना सांगा. तसं केल्याने तुम्ही जगाला काही प्रमाणात सुधाराल असं म्हणता येईल. आणि मला हे शक्य होईल असं वाटत नाही. बोलता बोलता त्यांचा आवाज हळूहळू विरत गेला. आणि अगदी नक्की ते दोघे एकदम बोलले, 20-20च्या सूत्राचा तिसरा टप्पा तुम्हाला स्वतःमध्ये रोज प्रगती करा असे सांगतो. आणि मनोभूमिका लक्षात ठेवा. स्वतःचे उत्पन्न आणि प्रभाव नेहमीच दुप्पट करा. व्यक्तिगत प्रभुत्व आणि व्यावसायिक क्षमता तिप्पट करणे या बाबतीत तुमची गुंतवणूक तिप्पट करा. आणि व्हिक्टरी अवरच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे पहाटे 5:40 ते 6च्या वेळेत तुम्ही स्वतःचे ज्ञान, निर्णय क्षमता, कौशल्य वाढवा. आणि मग तुमच्या स्पर्धकाहून पुढे जा. लिओनार्दो विन्सी म्हणाला होता, स्वतःवर मिळवलेल्या विजयातून दुसरा मोठा विजय असू शकत नाही. आणि तो कलाकार म्हणाला. रिले यांनी डोळे मिटून घेता सेनेका या रोमन उमार्गाचे शब्द उच्चारले. आणि गरिबी, मृत्यू आणि इतरही अडचणींपासून तुमचे रक्षण करेल असे काहीतरी रोज मिळवा. आणि रोज ध्यान केल्यानंतर त्या दिवसभरात आपलासा करण्यासाठी एक चिंतिनिका निवडा. आणि डोळे उघडून तो अब्जाधीश म्हणाला, बाह्य जगातील नेतृत्व त्या व्यक्तीच्या अंतरंगात प्रथम फुलते. 20-20-20च्या सूत्रानुसार पहाटे 5:40 ते 6 या वेळेत घेणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रासाठी आणि समाजासाठी अधिक उपयुक्त व्हाल या दृष्टीने काम करा. आणि यश आणि प्रभाव या 2 गोष्टी केवळ तुमच्या हव्याशा वाटतात आणि म्हणून तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्ही व्यक्ती म्हणून, उत्पादक म्हणून कोण कसे आहात यावर अवलंबून तुमच्या आयुष्यात ते आकर्षिले जाते. आणि वैयक्तिक विकास न करता मना इच्छा बाळगणे म्हणजे बी न पेरता छान बाग आपल्या समोर, घरासमोर व्हावी अशी इच्छा मनात ठेवण्याप्रमाणे आहे. आणि स्वतःचे मूल्य वाढवल्याने आपण उत्कृष्ट दर्जाचे पुरस्कार स्वतःकडे आकर्षित करतो. ही कल्पना मनात बाळगल्यामुळे मी खूप पैसा मिळवू शकतो. जसजशी मी स्वतःमध्ये सुधारणा करत गेलो तसतशी मी इतरांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्याची माझी क्षमता वाढवत गेलो. आणि माझ्यातली ही क्षमता वाढवण्याचे कारण म्हणजे मी पुरवत असलेल्या सेवेत मी सुधारणा करत गेलो. आणि मी स्वतःकडे असलेल्या ज्ञानात भर घालून घेतली. आणि त्यामुळे मी ज्या क्षेत्रात व्यवसाय करत होतो त्या क्षेत्राच्या दृष्टीने माझी उपयुक्तता वाढली. आणि त्यामुळे माझे उत्पन्न आणि माझा प्रभाव हे दोन्ही वाढले. आणि आजच्या युगाच्या दृष्टीने एक नवा विचार आहे. नक्कीच तुम्ही पुस्तके वाचा. पहाटे 5:40 ते 6 या स्वतःचा विकास करण्याच्या वेळाचा उपयोग जगात नक्कीच होऊन गेलेल्या महान स्त्री पुरुषांनी चरित्रे वाचण्यासाठी करा. आणि मानसशास्त्रात झालेल्या प्रगतीविषयी पुस्तक वाचा. नवनवे शोध, संवादकला, उत्पादकता, नेतृत्व, समृद्धी आणि इतिहास अशा विविध विषयांवरील पुस्तके वाचा. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी जे काही करतात ते कसे करतात, त्यांनी स्वतःचा विकास कशा प्रकारे करून घेतला याविषयी माहितीपट पहा. आणि व्यक्तिगत विकास, सृजनात्मक कार्य आणि व्यवसाय निर्मिती याविषयीची श्राव्य माहिती मिळवून ती ऐका. आणि मी आणि माझे सगळे अब्जाधीश मित्र
यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे आम्हा सगळ्यांना शिकायला आवडते आणि आम्ही शिकतो, स्वतःचा विकास करून घेतो आणि स्वतःमधील कौशल्यांचा वापर करून स्वतःची व्यावसायिक वाढ साधवतो आणि स्वतःचा विकास करून घेण्यासाठी आवश्यक ती सगळी गुंतवणूक आम्ही सातत्याने करतो आणि वाचन करून आमच्यातील अमर्यादित औत्सुक वृत्तीला खतपाणी घालून आम्ही स्वतःचा विकास करतो आणि सगळ्यांनी मिळून एखाद्या व्यावसायिक प्रदेशाला जाणे हा आमच्यासाठी आनंदाचा प्रसंग असतो. 3 महिन्यात किमान एकदा तरी परिषदेला आम्ही हजेरी लावतोच आणि त्यामुळे आम्हाला स्फूर्ती मिळते आणि आम्ही नेहमी उत्साहाने कार्यमग्न राहतो. निरर्थक करमणुकीत आम्ही फारसा वेळ घालवत नाही, कारण आम्ही सतत शिकण्यात गर्क राहतो आणि आपले आयुष्य नेहमी ज्ञानोचित पद्धतीने चालले आणि तुम्ही ज्याला जे द्याल तेच तुम्हाला परत मिळते. एवढे तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही निसर्गाच्या नियमानुसार चालत राहाल आणि मग तुम्ही भरपूर काही मिळवाल. एक लक्षात घ्या, तुम्ही जसे कर्म कराल तसे तुमच्यासोबत होईल, हे तुम्हाला माहीतच आहे. मग तुम्ही चांगले कर्म करा, नेहमी तुमच्यासोबत चांगलेच घडेल आणि वाईट कर्म केले तर नेहमी वाईटच घडेल. आणि त्या भगवंतावर विश्वास ठेवून तुम्ही आपले चांगले कर्म करा. नक्कीच तुमच्यासोबत चांगले होईल आणि चांगल्या गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकाल. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.